संक्रांतीपासून तर रथसप्तमीचा काळ जो आहे हा पूर्णपणे उत्साहाचा आणि उत्सवाचा कारण आहे. या काळामध्ये आपण जर सपोज रथसप्तमीला हा उत्सव केला किंवा संक्रांतीला आपला झाला नाही, तर ह्या 15 दिवसाच्या 20 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण पूर्णपणे हा उत्सव तेवढ्याच आनंदाने साजरा करू शकतो जे आपल्याला संक्रांतीला करायचा आहे. संक्रांती हा सुरुवातीचा काळ आहे आणि रथसप्तमी हा संपूर्णत्वाचा काळ आहे. म्हणून ह्या काळामध्ये आपण या 20ही दिवसामध्ये जे जे काही धार्मिक कार्य करू, जे आपल्याला कार्य कालानुपरत्वे राहून गेलं आहे, काही कारणाने शक्य झालं नाही आहे, काही अडचणी आल्या, एखाद्याच्या घरामध्ये काही अघटित घडलं, हे सगळे कारणं असू शकतात. म्हणून आपल्याला जो पर्वकाळ सांगितलेला आहे तो पौर्णिमेपासून तर रथसप्तमीपर्यंतचा हा पूर्ण 21 दिवसाचा कालावधी आपण या सगळ्या सणासारखा साजरा करू शकतो. याचं विशेष महत्त्व आहे.